तुला की नाही मी आज अंडा भुर्जी करायला शिकवते हां. तर ही 4 अंडी घ्यायची पहिल्यांदा आणि त्याच्यासाठी 4 कांदे घ्यायचे. ते कांदे व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचे बघ. बारीक कट केले ना का ते लवकर शिजतात, म्हणून बारीक कट करून घ्यायची. कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि हा कांदा घालायचा. कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. गॅस स्लोच ठेवायचा आणि कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतायचा. आता कांदा आपला भाजत आला आहे आणि कमी पण झाला आहे. भाजल्याच्यानंतर कांदा कमी झाला आहे ना, तर आता शिजलेला आहे आता हा कांदा. तर आता त्याच्यामध्ये आता मसाले घालून घेऊया हां. तर पहिल्यांदा काय करायचं, आपण आता चवीनुसार मीठ घालायचं. तर मी ते पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे हां. त्याच्यानंतर आपण आता हे परत परतायचं आणि थोडीशी हळद घालायची. छोटा 1 चमचा मी हळद घातली आहे त्याच्यामध्ये. ते पण आता व्यवस्थित परतून घ्यायची. त्याच्यानंतर आपण आता गरम मसाला घालायचा. गरम मसाला कोणता पण असेल ना तो घालायचा. आपण थोडासा पाव चमचा मी आता गरम मसाला घातला आहे. ते पण आता मी व्यवस्थित परतून घेते हां. त्याच्यानंतर आता आपल्याला हे घालायचं, काय आपला मालवणी मसाला आहे ना तो घालायचा. तो 2 चमचे घालते. तुझ्याकडे जो असेल ना मसाला तो तू घाल, समजलं ना. आता हा मी 2 चमचे मसाला घातला की नाही, तो व्यवस्थित आता तेलामध्ये परतून घ्यायचा. आता हे मसाला करपू नये म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये काय करायचं, पाणी घालायचं. मसाला करपू नये ना म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि कांदा आणि हे सगळं व्यवस्थित शिजू द्यायचं पहिल्यांदा. आणि नंतर मग त्याच्यामध्ये ना आपण 1-1 अंडी फोडून घालायची. आता ही 4 अंडी घेतलीत ना, ती मी आता 1-1 आता फोडून घालते. व्यवस्थित बघायची हां. फोडल्याच्यानंतर कुठे कवच वगैरे असेल तर व्यवस्थित बघायची आणि सगळी अंडी त्याच्यामध्ये फोडून घालायची. आता मी इथे 4ही अंडी फोडून घातलेली आहेत. आता काय करायचं, थोडा वेळ आपण झाकण लावून ठेवायचं. असं झाकण लावून ठेवलं की नंतर ते 5 मिनिटांनी म्हणजे असं परतून व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायची. नाहीतर करपेला, म्हणून ते आता व्यवस्थित आता हे सगळी भुर्जी आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. सगळी मिक्स झाली व्यवस्थित, एकदम परतायची. व्यवस्थित मिक्स झाली तर त्याच्यामध्ये थोडीशी आता कोथिंबीर घाली आता आपण हां. तर आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती मी आता त्याच्यामध्ये घालते आणि ती पण आता मिक्स करून घेते. तर आता आपली ही भुर्जी आता तयार झालेली आहे. खूप छान लागते. तू पण करून बघ. तुला ही रेसिपी आवडली ना तर लाईक कर हां. आणि तू करून बघ एकदा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. थँक्यू. तू माझी ही रेसिपी पाहिली त्याबद्दल मी तुझी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.